नमस्कार मित्रांनो, मी पंजाब बचाटे। आज तारीख आहे 2 मे 2024 आणि आज आपण या व्हिडिओमध्ये मी जो काही 5 वर्षामध्ये आंबा बागेमध्ये अनुभव घेतलेला आहे आणि अनुभव नसेल तर मोठ्या प्रमाणावर फसगत आपली फळबागेमध्ये होत असते। त्यामुळे आपण जमीन निवडताना कशी निवडावी आणि ज्या काही संकटांचा सामना मी या आंबा फळबागेमध्ये केलेला आहे हा आपल्या सर्वांना करण्याची वेळ येऊ नये। कारण बरेच शेतकरी आता फळबाग पिकाकडे वळत आहेत, कारण इतर पिकामध्ये हवं तेवढं उत्पादन शेतकरी बांधवांना मिळत नाही। आणि हे करत असताना आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मला आंबा लावायचा आहे, मला डाळिंब लावायचं आहे अशा पद्धतीची संकल्पना एक आपल्या मनामध्ये असते की फळाण्याला आपल्याला 3 लाखाचं उत्पादन झालं, आपण सुद्धा तेवढं आंबा बागेमध्ये फळबागेमध्ये उत्पादन घेऊ शकतो। मुख्यतः जमिनीची निवड ही सगळ्यात महत्त्वाची आहे। आंबा बागेसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन किंवा ज्या जमिनीमध्ये पाणी थांबत नाही अशी जमीन तुम्ही निवडली पाहिजे। मुख्यतः मध्यम दर्जाची जमीन ही फळबाग आणि आंबा लागवडीसाठी अत्यंत उपयोगी आहे। याचं कारण असं आहे, माझी जी जमीन आहे ती निचऱ्याची जमीन नाही तरीसुद्धा मी चांगल्या प्रकारे आंबा उत्पादन या जमिनीमध्ये 4थ्या वर्षाला घेतलेलं आहे। परंतु यामध्ये खूप मोठ्या अडचणी या आंबा फळबागेमध्ये येत असतात। जसं संपूर्ण काळ्या मातीची जमीन आहे, जवळपास 20 ते 25 फुटापर्यंत काळी माती आहे आणि या जमिनीला ताण बसत नाही, त्यामुळे फळबाग फोडायला खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात। तसेच यातला जो पाण्याचा निचरा आहे तो होत नसल्यामुळे आंबा बागेवर मोठ्या प्रमाणावर रोगाचं सावट किंवा संकट या ठिकाणी आपल्याला त्याचा सामनासुद्धा करावा लागतो। आणि ज्या काही शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता असेल आणि अशा शेतकऱ्यांना आंबा लागवड करायची असेल त्यांना मागच्या वर्षाला सुद्धा आपण सल्ला दिला होता की आपण कोळीचं रोपण करून त्या ठिकाणी नंतर दुसऱ्या वर्षाला कलम बांधणी जर केली तर आपल्याला अत्यल्प पाण्यामध्ये आपली आंबाबाग ही जगवता येते। कारण जाग्यावर टाकलेलं बियाणं याचं जे सरळ चालणारं मूळ आहे हे अत्यंत खोलीवरती जात असतं आणि पन्नीमधलं जे रोपण केलेलं तुमची जे झाड आहे आंब्याचं त्याची मुळं खोलवरती जात नाहीत, त्यामुळे पाण्याचा मोठा ताण सहन करू शकत नाहीत ती झाडं। त्यासाठीच आता प्रथम आपण काही आंब्याच्या जातीची माहिती शेतकरी बांधवांना देणार आहोत। हा पंजाबी आहे, याचं साधारणतः चांगल्या आंब्याचं वजन 900 ते 1000 ग्रामपर्यंत आहे। आता शेवटच्या टप्प्यातलं हे फळ आहे तरीसुद्धा याचं वजन एक 700-750 ग्रामपर्यंत असावं। त्यानंतर येतो केशर जो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक फेमस आहे, परंतु यापेक्षाही एक जबरदस्त व्हेरायटी आहे। त्या अगोदर आपण बदाम, ज्याला बदाम म्हणून तुम्ही ओळखता, तो सुद्धा आपल्या सर्वांना दाखवतो। यापेक्षाही अतिशय सुंदर क्वालिटीची केशरची फळं माझ्याकडे होती जी 1 किलोमध्ये फक्त 3 बसायची आणि आता शेवटच्या टप्प्यात आज 2 मे तारीख आहे, तेवढी फळं आता बागेमध्ये राहिलेली नाही तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि आंबा कलम बांधणीसाठी सुद्धा आपण स्पेशली व्हिडिओ या वर्षाला घेणार आहोत की नेमकी कोणत्या महिन्यामध्ये आपण आंबा कलम बांधली पाहिजे आणि जी काही सविस्तर माहिती आपल्या सर्वांना मिळेल त्यानुसार आपण सर्वांसाठी प्रयत्न करणार आहोत। तसेच हा जो हापूस आहे ओरिजिनल रत्नागिरीचा हापूस, आमच्या मित्राच्या शेतामध्ये रत्नागिरीचा हापूस आहे। काही झाडं त्यांनी लावलेली होती 5-7 वर्षापूर्वी, तिथून डोळे आणून मी या ठिकाणी याची कलम बांधणी केलेली आहे। जवळपास 7 ते 8 झाडं माझ्या बागेमध्ये आहेत। आज 2 वर्षामध्ये बघू शकता 20 ते 25 फळं या हापूस आंब्याला लागलेली। आता विषय आहे चवीचा। मित्रांनो, जम्मू काश्मीरच्या सेबची टेस्टसुद्धा इथं महाराष्ट्रामध्ये सध्या येते, त्यामुळे हापूसची टेस्ट विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये येणार नाही असा विषय नाही आहे। फक्त एक मानसिकता असते की महाबळेश्वरला गेल्यानंतर तिथली जी स्ट्रॉबेरी आहे ती अतिशय गोड असते। एक मानसिकतेमुळे आपल्याला त्या ठिकाणी तिची चव ही वेगळी लागत असते। जसं आता स्ट्रॉबेरीचं उत्पादन इतर विदर्भामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतल्या जाते आणि चवसुद्धा चांगली येते। त्यामुळं आज जे काही उष्णतेचं वातावरण आहे ते आता हापूस आंब्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे असं मला वाटतं, कारण याची अजून तोडणी बाकी आहे आणि ज्या वेळेला याची टेस्ट कशी येते, यामध्ये गाठी होतात का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मी उघडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आता या आंब्याची जर एक पेटी आपण घ्यायची झाली तर आज 1 डझन आंब्याला जवळपास 1700 रुपये आपल्याला मोजावं लागत आहेत आणि केशर सध्या 100 ते 150 रुपये किलो आहे। म्हणजे याच्या तुलनेत जर आपण हापूसचा भाव पकडलात तर खूप काही मोठा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे। त्यामुळे हापूस आंब्याची लागवडसुद्धा महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी देऊ शकते। आणि जी काही जमिनीची निवड आहे ती निचऱ्याची जमीन जर असेल तर सर्वोत्तम। जी चिबडीची जमीन आहे किंवा ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये तुम्ही आंबा लागवड करू नका, कारण मला बऱ्याचशा अडचणी या
जी काही काळीची जमीन आहे माझी आणि चिबडीची आहे या जमिनीमध्ये आत्तापर्यंत आलेल्या आहेत। बऱ्यापैकी मी लेवल या क्षेत्राची मारली, खालून एक लवण असल्यामुळं मला तेवढा काही मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आलेला नाही। परंतु जर तुमच्या क्षेत्राबाहेर पाणी निघत नसेल तर खूप मोठी अडचण तुम्हाला आंबा बागेमध्ये येऊ शकते। तसेच आपण सर्व काही व्हेरायट्या तुम्हाला काळी आहे आणि एकदम लेवल जमीन आहे। यापेक्षा जर तुमची जमीन निचऱ्याची असेल किंवा टेकड्याची असेल, ज्या ठिकाणी पाणी थांबत नाही, या जमिनीमध्ये काय होतं मित्रांनो, जो काही या फळबागेला ताण द्यायचा आहे तो ताण दिला जात नाही आणि त्यामुळं फळबाग फोडण्यात ह्या खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात। आता शेवटी आलेली फळं तुम्हाला या पंजाबीची मी काही दाखवणार आहे। आणि हे बघा, काही फळं शेवटी या झाडाला लागलेली आहेत। किती वारा आला तरी हे फळ पडत नाही आहे। आता सध्याचं वेट याचं 500 ग्राम आहे, कारण लेट आलेली काही फळं होती आणि आता हे पहिल्याच फळामधलं फळ बघू शकता तुम्ही। 700 ते 800 ग्रामपर्यंत वेट आहे आणि 1000 ग्रामपर्यंत या आंब्याचं वेट येतं आणि टेस्टसुद्धा खूप छान आहे। त्यामुळे याचंसुद्धा लागवड तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता। आणि नवीन एक डेव्हलप व्हेरायटी म्हणून किंवा जी काही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी काही कलमा आपण या ठिकाणी बनवणार आहोत। चला आपण बाकीची आंबाबाग जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। चालू आहे व्हिडिओ? बघा मित्रांनो, इथं सुद्धा आपण हापूस कलम केलेली आहे। आता एका बाजूनं केशर आहे आणि एका बाजूनं हापूस आहे। आता इथं काही झाडं तुम्हाला हे बघा, इथं सुद्धा हापूसची झाडं दिसत आहेत। हे दोन्ही झाडं मी कलम केलेली आहेत 2 वर्षापूर्वी आणि याची ग्रोथसुद्धा किती चांगल्या प्रकारे आणि छान पद्धतीने झालेली दिसते। याला कुठल्याही गुच्छ रोगाचा प्रादुर्भाव या झाडावरती तुम्हाला दिसत नाही। आणि जी काही नर्सरीतली झाडं आहेत यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रोग माझ्या बागेमध्ये आलेला आहे। तर चला थोडे आणखी व्हेरायटी आपण आपल्या शेतकरी बांधवांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा सुद्धा हापूसच आहे। या वर्षाला म्हणजे पहिलं वर्ष आहे फळबाग पकडण्याचं। बऱ्यापैकी हापूसची क्वालिटी चांगली आहे आणि याच्या पानावरनं तुम्ही ओळखू शकता की ओरिजिनल हा रत्नागिरीचा हापूस आहे। आणि ही जी काही मागच्या वर्षाला कलम केलेली होती, इकडे आण थोडं, इथं दाखव, तुम्हाला जी व्हिडिओमध्ये दाखवलेली होती 2 कलम बांधलेले होते या ठिकाणी। तर एक कलम काय आपली सक्सेस झालेली नाही, हे बघू शकता। इथं पन्नीसुद्धा मारलेली आहे। आता परत या वर्षाला कलम करणार आहोत, कारण मागच्या वर्षाचं जे काही वातावरण आहे ते थोडंसं पोषक नव्हतं आणि वेळ खूप झालेला होता कलम बांधणीसाठी। त्यामुळं कलम बांधणीची वेळ ही अतिशय महत्त्वाची आहे। जून आणि जुलै याच महिन्यामध्ये आंबा कलम बांधणी झाली पाहिजे। आणि जो काही जमिनीचा फरक पडतो त्यामध्ये अशी झाडं आपली तयार होतात, कारण या ठिकाणी कुठलाही पाण्याचा निचरा या भागातून होत नाही। बऱ्यापैकी मी माती लोटलेली आहे, अजूनसुद्धा काम करायचं आहे बागेमध्ये की जेणेकरून पाणी या बागेमध्ये थांबणार नाही आहे, कारण संपूर्ण काळीची जमीन आहे। त्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम आपल्या शेतकरी बांधवांना येऊ शकतात। आणि माझा एक प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याला कळावं की नेमकी जे काही नवीन शेतकरी बांधव असतात, एकदम आंबा लागवड करायची म्हणून करायची, अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांना काहीतरी माहिती मिळावी आणि जो काही आपला अनुभव आहे, ज्या काही आपण ठोकरा खाल्लेल्या आहेत यातून दुसरं कोणीतरी फसणार नाही, यासाठी हा थोडक्यात प्रयत्न आपला असणार आहे। हे सुद्धा पाहू शकता तुम्ही हापूस बघा, इथं एकदम मोठ्या प्रकारचं फळ आहे हापूसचं, ओरिजिनल हापूस आहे रत्नागिरीचा। हे सुद्धा कलम बांधणी केलेली आहे आपण। आता हे बघा, हा नर्सरीचा दोष आहे, गुच्छ रोग। त्यामुळं झाडं घेताना तुम्ही कृपया करून चांगली नर्सरी निवडा की कुठल्या तरी शेतकऱ्यांना अगोदर लागवड केलेली पाहिजे, की त्याची बाग जाऊन बघा की खरोखर चांगली निरोगी झाडं आहेत का। अन्यथा आपण ज्या काही सरकारी नर्सऱ्या आहेत, राहुरी आहे, दापोली आहे, अशा विद्यापीठातून आंबा कलम चालेल ना मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता आपण अशा बऱ्याच प्रकारे जॉईंट आपण आंब्यामध्ये केलेले आहेत। इथं आपण गावरान कोळी टाकून याला एक सपोर्ट म्हणून दिलेला आहे। जी काही कलम आपण लावलेली होती, कलम लावल्यानंतर सुद्धा सपोर्ट मारलेला आहे गावरान कोळीचा, जेणेकरून या झाडाची जी कार्यक्षमता आहे, जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे ती चांगली राहील, यासाठी हे प्रयत्न आहेत।
आणि नर्सरीबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे जवळपास 50% हा केशर आंब्यामध्ये माझा रोग आहे. हा नर्सरीमधनं आलेला रोग आहे. त्यामुळं कटिंग करतानासुद्धा तुम्ही काळजी घेणं महत्त्वाचे आहे की आपण आंबा कटिंग करताना प्रत्येक वेळेला कटर धुणं, त्यानंतर आणलेली कलमं ही चांगल्या नर्सरीतली असणं आणि निरोगी असणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन. आता या व्हेरायटीचं नाव मला माहीत नाही, परंतु अतिशय भुसामध्ये आंबे या व्हेरायटीला येतात आणि अजून 1 महिन्यापर्यंत ही जी काही फळं आहेत किंवा 15 दिवस काढायला येणार नाहीत, जेणेकरून आपल्याला लोणच्यासाठी शेवटच्या टायमामध्ये यामधनं चांगल्या प्रकारचं उत्पादन ही फळं देऊ शकतात. अजून फळं लहान आहेत, थोडं पाऊस सुद्धा हापूसचं किती सुंदर फळं आपल्या झाडाला लागलेली आहेत. जवळ एकदम फळाची क्वालिटी सुद्धा छान आहे. कुठलंही खत व्यवस्थापन नाही आहे. माझ्या बागेला संपूर्ण सेंद्रिय बाग आहे आणि खत व्यवस्थापन न करता अतिशय चांगल्या पद्धतीचं कमी खर्चामध्ये आपल्याला आंबा फळबागेमध्ये चांगलं उत्पादन मिळू शकतं. मित्रांनो, फक्त जमीन निवडताना चांगली निवडा, नर्सरी निवडताना चांगली निवडा, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये अडचणी येणार नाहीत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता 3 वर्षाची झाडं आहेत आणि एवढा गुच्छरोग यामध्ये आहे. आता काय करावं हे डोकं चालत नाही. आता यावरती कटिंग करून सरासरी मी हापूसची कलम बांधणी या झाडावरती करणार आहे, किंवा जी काही झाडं खूप खराब आहेत ती काढून टाकण्याशिवाय मार्ग नाही. इथं दाखव. आता केशरमध्येच बघू शकता या झाडावरती सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव आहे. हे बघा, कुठलीही कमतरता ठेवलेली नाही. एकदम हे मेन खोड आहे आपलं कलमेचं. आणि इथे एक कोय टाकलेली होती, इथे कोय टाकलेली होती. 2 झाडं उगवल्यानंतर त्याचा एक 3चा जॉईंट या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे दिसतो आहे की 3 झाडावरनं 1 झाड आपण वरती तयार केलेलं आहे. अशा पद्धतीची झाडं जर तुम्ही दुष्काळी भागामध्ये तयार केलीत तर नक्कीच तुमची जी आंबा फळबाग आहे ती कधी वाळणार नाही. आणि 3 झाडाचा खोडाचा सपोर्ट असल्यामुळं एखाद्या वेळेला एखाद्या खोडाला रोग जरी लागला तरीसुद्धा याला अजून 2 खोडं आहेत, किंवा दुसरं खोड जरी मेलं तरी एका खोडावरची आपला आंबा जो काय आहे, जे काही झाड आहे ते 100% जिवंत राहील. आणि पाण्याचा किती ताण पडला तरी हे झाड वाळणार नाही. यासाठी हा सगळा माझा प्रयत्न होता. आणि निचऱ्याची जमीन निवडा. आंबा लागवडीसाठी जे काही कलमा तुम्ही आणणार आहात ती नर्सरी चांगली योग्य निवडा, जेणेकरून तुम्हाला गॅरंटेड झाडं त्या ठिकाणी मिळतील. कारण फळबागेचं नियंत्रण केल्यानंतर ज्या वेळेला फळधारणा होते त्यावेळेला जर रोगाचा प्रादुर्भाव भरपूर मोठ्या प्रमाणावर तुमच्या बागेमध्ये असेल, जो काही गुच्छरोग आहे तो मुख्यतः कॅन्सर या झाडांचा आहे. त्यामुळं एवढी माहिती आपल्या सर्वांना देणं मला आवश्यक वाटली. आणि यानंतर जे काही तूर पीक घेणारे शेतकरी आहेत किंवा नवीन शेतकरी आहेत, आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना एवढं काही सांगण्याची गरज नाही, परंतु जी काही नवीन मंडळी असती किंवा काही भागामध्ये तुरीचं उत्पादन घेतलं जात नाही त्या ठिकाणची त्यांना नवीन उत्पादन घ्यायचं असतं की अशा शेतकऱ्यांसाठी आपली जी काही माहिती आहे ती आपल्या सर्वांना आम्ही तूर पिकासाठी देण्याचा प्रयत्न माझ्या अनुभवातून करणार आहे. धन्यवाद.